नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. बघा, टीईटीच्या दृष्टीने महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, कारण की हा जो टॉपिक आहे जैन आणि बौद्ध धर्म, तर याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता सगळ्यात आधी आपण जैन धर्माविषयी बघूया. बघा, जैन धर्माचे विचार, सर्वात जुन्या विचारांपैकी जैन धर्मांचे विचार हे एक आहे. म्हणजे सगळ्यात जुन्या विचारांपैकी एक म्हणजे जैन धर्मांचे विचार. पारंपरिक जैन धर्मामध्ये 24 तीर्थंकर आहेत असे मानले जाते. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की जैन धर्मामध्ये किती तीर्थंकर होऊन गेले, तर त्याचं योग्य उत्तर असेल 24 तीर्थंकर त्या ठिकाणी झालेले आहेत. आता मग पहिले तीर्थंकर कोण होते, तर त्यांचं नाव होतं ऋषभदेव. ऋषभदेव हे पहिले तीर्थंकर होते. 23वे तीर्थंकर सुद्धा महत्त्वाचे आहे, त्यांचं नाव होतं पार्श्वनाथ. आणि 24वे तीर्थंकर होते भगवान महावीर. तर बघा, जैन धर्मामध्ये 24 तीर्थंकर झाले असं मानलं जातं. त्याच्यामध्ये पहिले तीर्थंकर होते ऋषभदेव, 23वे तीर्थंकर होते पार्श्वनाथ आणि 24वे तीर्थंकर होते भगवान महावीर. आता बघा, जो पार्श्वनाथांचा जो काही जन्म आहे, तो जन्म अश्वसेनाच्या पोटी झाला होता असं मानलं जातं. की पार्श्वनाथ यांनी सुखाचा त्याग केला, समाधीस्थ राहून केवल ज्ञान म्हणजे सर्वोच्च ज्ञान प्राप्त केलं. पार्श्वनाथ एक साधू बनले. जीवनाच्या आनंदासाठी पार्श्वनाथ यांनी 4 तत्वे सांगितली. जैन धर्माची ही 4 तत्व तुम्ही लक्षात ठेवा. एक 5वं तत्व नंतर वर्धमान महावीर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ॲड करतात. पण भगवान पार्श्वनाथ यांनी सांगितलेली 4 तत्व कुठली होती? पहिलं तत्व होतं अहिंसा, दुसरं होतं सत्य, तिसरं होतं अस्तेय म्हणजे चोरी करू नये, चोरी न करणं. त्याच्यानंतर चौथं तत्व होतं अपरिग्रह म्हणजे संपत्तीचा संग्रह करू नये. आणि जे काही याच्यामध्ये 5वं तत्व आहे, ते 5वं तत्व म्हणजे ब्रह्मचर्य. हे 5वं तत्व ब्रह्मचर्य भगवान वर्धमानांनी त्याच्यामध्ये ॲड केलं. भगवान वर्धमानांनी सांगितलं. आपण बघितलंच की वर्धमान महावीर हे 24वे आणि शेवटचे तीर्थंकर होते. आता आपण वर्धमान महावीर यांच्याविषयी बघूया. प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे. कुंडलग्राम, पावा ही जी ठिकाणं होती कुठल्या धर्माशी संबंधित आहेत असा तो प्रश्न होता. आता बघा, वर्धमान महावीरांचा जन्म गणराज्यांपैकी एक असलेल्या वैशालीच्या कुंडग्राममध्ये झाला. वर्धमान महावीर यांचे वडील सिद्धार्थ, यांच्या वडिलांचं नाव सिद्धार्थ होतं. हे ग्यात्रिक जमातीचे मुख्य होते. पुन्हा एकदा बघा, वर्धमानांचा जन्म गणराज्यांपैकी एक असलेल्या वैशालीच्या कुंडग्राममध्ये झाला आणि त्यांच्या वडिलांचं नाव सिद्धार्थ होतं आणि सिद्धार्थ हे ग्यात्रिक जमातीचे मुख्य होते. त्यानंतर बघा, त्यांची जी आई होती, त्यांच्या आईचं नाव त्रिशला देवी असं होतं. त्रिशला देवी ह्या लिच्छवी घराण्याच्या राजकन्या होत्या. बघा, वयाच्या 30व्या वर्षी वर्धमान महावीर यांनी सत्याच्या शोधार्थ घर आणि संसार सोडला. त्यानंतर त्यांनी 12 वर्ष सत्याच्या शोधात भटकण्यात घालवली. उग्र तपसाधना केली, उपवास करून आत्मक्लेश सहन केला आणि वयाच्या 42व्या वर्षी त्यांना दिव्य ज्ञान प्राप्ती झाली. कैवल्य ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, ज्याने इंद्रियांचं दमन करून सुख दुःखाचा ताबा घेतला. या कर्तृत्वासाठी त्यांना महावीर म्हटलं गेलं आणि ते जीन झाले. बघा, जीन म्हणजे जिंकणारा, इंद्रिय ताब्यात ठेवणारा असं म्हणू लागले. याप्रमाणे मग वर्धमान महावीर यांच्या अनुयायांना जैन असं म्हटलं जाऊ लागलं. त्यानंतर बघा, भगवान महावीरांनी 5 तत्व आणि 3 आचार नियमांचा उपदेश केला. हे पंचतत्व आणि त्रिरत्ने म्हणून ओळखले जातात. तर त्यांनी सांगितलेली जी पंचतत्व होती त्याच्यामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, बघा ही 4 भगवान पार्श्वनाथ यांनी सांगितलेली होती. आणि 5वं ब्रह्मचर्य हे भगवान महावीर यांनी ॲड केलं होतं. पण महावीरांनी सुद्धा ही 5 तत्व सांगितलेले आहेत: अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. त्यानंतर त्यांनी त्रिरत्न सांगितली. त्याच्यामधलं पहिलं रत्न आहे सम्यक ज्ञान, दुसरं आहे सम्यक दर्शन आणि तिसरं आहे सम्यक चारित्र्य.
जैन धर्म देवाचे संपूर्ण अस्तित्व नाकारत नाही, पण ते नास्तिकतेचा पुरस्कार करतात. जगात देवाची भूमिका नाकारतात. जिन हा देवापेक्षा श्रेष्ठ आहे असं ते मानतात. जैनांचा विश्वास आहे की प्रत्येक वस्तू सजीव असो वा निर्जीव असो तिच्यामध्ये आत्मा आहे. केवळ आत्म्याचं शुद्धीकरण पुनर्जन्ममुक्त होऊ शकते आणि निर्वाण शक्य आहे. तपश्चर्या, उपवास, देहदंड आणि शरीराचा नाश याद्वारे शुद्धीकरण शक्य आहे असं त्यांचं मत आहे. यालाच सल्लेखना असं म्हणतात. सल्लेखना म्हणजे तपश्चर्या, उपवास, देहदंड आणि शरीराचा नाश याद्वारे शुद्धीकरण करणे होय. बघा, भगवान महावीरांनी आपली आयुष्यातील उर्वरित 30 वर्ष गंगा आणि यमुना नदीच्या परिसरातील लोकांना शिकवण्यात घालवली. अध्यापनासाठी त्यांनी पश्चिम भारतातही प्रवास केला. वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी बिहारमधील पावापुरी येथे निर्वाण प्राप्त झाली. याला सल्लेखना असं म्हणतात. हे बघा, कुंडग्राम या ठिकाणी जन्म झाला होता. पावापुरी येथे त्यांचं निर्वाण झालेलं होतं. पावापुरी बिहारमध्ये आहे. कर्मफलावर विश्वास हा जैन धर्मियांचा महत्त्वाचा भाग आहे. या धर्मानुसार चांगले आणि सत्कर्मातूनच मुक्ती मिळू शकते. कैवल्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी आत्म्याला शरीराच्या बंधनातून मुक्त केलं पाहिजे. परंपरेने आपल्या जैनांचे 2 मुख्य पंथ आढळतात. बघा, जैन धर्मामध्ये आपल्याला 2 पंथ बघायला भेटतात. एक आहे श्वेतांबर पंथ आणि दुसरा आहे दिगंबर पंथ. श्वेतवर्णीय जैन मुनी आणि त्यांच्या अनुयायांना श्वेतवर्णीय म्हणतात. जैन मुनी आणि त्यांचे अनुयायी जे वस्त्र परिधान करत नाही त्यांना दिगंबर पंथाचं मानलं जातात. पहिल्या जैन संमेलनानंतर महावीरांच्या विचारांचे 12 ग्रंथामध्ये संकलन करण्यात आले. त्याला जैनांचे 12 अंगे म्हणतात. हे प्राकृत भाषेमध्ये आहेत. फार पूर्वी जैनांचा एक समूह बिहारमधील दुष्काळामुळे दक्षिणेत आला आणि श्रवण बेळगावात उतरला. अशा प्रकारे दक्षिण भारतात जैन धर्माचा प्रसार झाला. याचा परिणाम कन्नड, तेलुगू आणि तमिळ भाषेत प्रचंड ग्रंथांची रचना झाली. कन्नडमधील सर्वात प्रसिद्ध कवी पंप, रन्न, जन्न, पोन्न हे जैन धर्मीय होते. त्यानंतर आपण बघतो भगवान बुद्धांचे विचार. सिद्धार्थ हे जे होते त्यांचं नंतरचं नाव गौतम बुद्ध. 6व्या शतकात बघा बुद्धांचा जन्म झाला. त्यांचे वडील शुद्धोधन हे शाक्य गणराज्याचे राजा होते. सिद्धार्थांनी राज, ऐश्वर, संसाराचा भोग सोडून ते भिक्षू बनले. वर्तमानातील जीवन पद्धतीची निरर्थकता शोधून आणि सत्याच्या शोधात कार्य करून त्यांना आत्मज्ञान झालं आणि ते बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. ज्ञानप्राप्तीनंतर प्रथम बघा वाराणसी जवळील सारनाथ येथे गेले. तेथील हरिण बागेत त्यांनी पहिले प्रवचन दिले. याला धम्मचक्र प्रवर्तन असं म्हटलं गेलं. व TET मध्ये आपल्याला बुद्ध आणि महावीर यांच्या जीवनाशी संबंधित प्रश्न विचारले जातात. तर लक्षात ठेवा, जेव्हा भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली तर ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर ते सर्वात प्रथम वाराणसी जवळील सारनाथ येथे गेले आणि तेथे जी काही हरिण बाग होती त्या ठिकाणी त्यांनी पहिलं प्रवचन दिलं सारनाथला आणि त्या प्रवचनालाच धम्मचक्र प्रवर्तन असं सुद्धा म्हटलं जातं. आणि याच ठिकाणी बुद्धांनी 4 आर्य सत्य आणि अष्टांग मार्ग सांगितला. मग बघा, ही 4 आर्य सत्य म्हणजे संपूर्ण जग हे क्षणिक आणि दुःखमय आहे. दुःखाचं मूळ कारण कोणतं? दुःखाचं मूळ कारण म्हणजे आशा किंवा तृष्णा याची बुद्धांना जाणीव झाली. आशा, इच्छा यांचा त्याग केल्याने समाधानी जीवन प्राप्त होते. दुःख घालवण्यासाठी बुद्धांनी अष्टांग मार्ग सांगितला. ही जी काही इथे पुढे बघा, जग हे दुःख आणि वेदनांनी व्यापलेलं आहे. दुःखाचे मूळ, त्यांचे कारण 4 आर्य सत्य यांनी स्पष्ट केले आहे. बघा, इच्छा हे दुःखाचं मूळ आहे, हे बुद्धांनी पाहिलं. सुटका केल्यानेच अत्याधिक इच्छेपासून मुक्तता होऊ शकते. बुद्धांनी इच्छा मुक्तीसाठी अष्टांग मार्गाचा उपदेश केला. यालाच मधला मार्ग असं म्हणतात. हा जो काही अष्टांग मार्ग आहे याला मधला मार्ग असं म्हणतात. बघा, अष्टांग मार्गामध्ये उत्तम कृती, भाषा, ज्ञान, जीवन, प्रयत्न, स्मृती, निर्णय आणि विचार या गोष्टींचा त्या ठिकाणी समावेश होतो. बघा, उत्तम कृती, भाषा, ज्ञान, जीवन, प्रयत्न, स्मृती, निर्णय आणि विचार यांचा त्या ठिकाणी समावेश होतो. आता अजून आपण
बुद्ध धर्माविषयी बघू. बौद्ध धर्माविषयी बघा, श्रीमंत व्यापारी, कारागीर आणि सामान्य लोक या नव्या धर्माच्या शिकवणीने प्रभावित झाले होते. बुद्धांनी आपली शिकवण जनसामान्यांना प्राकृत भाषेतून दिली आणि त्यांना स्थानिक परंपरा घटकांशी जोडलं. नव्या शहराच्या बदलत्या वातावरणामुळे लोकांच्या जीवनशैलीमध्ये बदल झाला होता. बदललेल्या परिस्थितीत ही मते आशेचं किरण भरून आली. लोकांच्या जीवनशैलीमध्ये बदल घडवून आणण्यात बौद्ध धर्माचा सहभाग होता. बुद्ध आणि त्यांच्या अनुयायांनी बघा कोसल, मगध आणि गंगेच्या खोऱ्यातल्या बऱ्याचशा प्रदेशांना भेट दिली आणि त्यांचा संदेश दिला. एका भागातून दुसऱ्या भागात पायी प्रवास करून आपले जीवन इतरांसाठी समर्पित केले. वयाच्या 80व्या वर्षी निष्काम सेवेचे तेजस्वी जीवन बघा कुशीनगर येथे लोप पावले. कुशीनगर या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं. कालांतराने बघा बुद्धांनी भेट दिलेल्या भागात विहार बांधले गेले. लोकांनी त्यांच्या सांगाड्याचे अवशेष, हाडे, चैत्यालय आणि स्तूपामध्ये जतन केले. त्यांची ते पूजा करतात. अशा तऱ्हेने देवळे, मूर्त्या आणि प्रतिमा पूजन सुरू झाले. आता बघा बौद्ध धर्माचा प्रसार झाला. चीनी प्रवासी फाइयान इसिंग आणि ह्यू एन सेंगने बौद्ध धर्माची माहिती त्यांनी वर्णित केलेली आहे. बौद्ध धर्माचा प्रसार बघा मलाया, बर्मा, थायलंड, व्हिएतनाम, कंबोडिया, श्रीलंका, बामियन या देशांमध्ये झाला. डोंगरातील मोठे मोठे खडक फोडून बुद्धाच्या मूर्त्या कोरल्या गेल्या. कंबोडियामधील बघा अंगकोट किंवा अंगकोर, बामियन आणि अफगाणिस्तान येथे असे प्रचंड बौद्ध पुतळे उभारले गेले. दुर्दैवाने अलीकडच्या काही दिवसात मुस्लिम कट्टरतेवादाच्या हल्ल्यात बामियानमधील बुद्धांच्या भव्य मूर्तीची नासधूस तालिबानने करून विल्हेवाट लावली. भारताचे थोर समाज तत्वज्ञ आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये बुद्धाच्या शिकवणीने प्रभावित होऊन बौद्ध धर्म स्वीकारला. बघा धर्म आणि रिलिजन. रिलिजन ही युरोपियन कल्पना आहे. ही एक विशिष्ट व्यक्तीपासून सुरू होणारी व्यक्ती आणि समाजावरची श्रद्धा आहे. प्रत्येक धर्माला धर्मग्रंथ असतात. पवित्र धर्मग्रंथात मूळ पुरुषाचे विचार व्यक्त करतात. पंथ उदयास आल्याने धर्म वाढत नाही. भारताच्या बाबतीत फक्त ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लामिक मतांनाच धर्म, रिलिजन म्हणता येईल. बौद्ध आणि जैन वेगवेगळ्या परंपरांचे स्वरूप धर्मापेक्षा वेगळे आहे. यामध्ये आस्तिक आणि नास्तिक असा फरक करता येतो. वेदांना मान्यता देणाऱ्या परंपरांना आस्तिक परंपरा म्हणतात. वेदाशी असहमत असणाऱ्या परंपरांना नास्तिक परंपरा म्हणतात. धर्म ही जीवनशैलीची संकल्पना आहे. धर्म ही जीवन जगण्याची कला आहे. आता बघा बुद्धांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनुयायांनी त्यांची शिकवण आणि परंपरा त्रिपिटकामध्ये एकत्रित केली. बघा त्रिपिटक हा ग्रंथ आहे बौद्ध धर्मियांचा. त्रिपिटकामध्ये 3 पिटक आहेत. त्याच्यामध्ये बघा विनय पिटक, अभिधम्म पिटक असे ते आहेत आणि अजून एक आहे पिटक. ओके, विनय पिटक, अभिधम्म पिटक. कालांतराने बघा या शिकवणी संदर्भात भेद निर्माण होऊन वेगवेगळे पंथ उदयाला आले. जसं आपण बघितलं जैन धर्मामध्ये दिगंबर आणि श्वेतांबर, तसंच बौद्ध धर्मामध्ये तुम्हाला हीनयान पंथ, त्याच्यानंतर महायान, वज्रयान आणि त्याचे उपविभाग बघायला भेटतील. बघा हीनयान, महायान आणि वज्रयान हे नंतर भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर हे जे काही पंथ बुद्धिझममध्ये निर्माण झाले. आज आपल्याला अनेक संघ वेगवेगळ्या स्वरूपाने दिसतात. ज्यांनी बुद्धांना शोधण्यासाठी अनेक मार्ग शोधले आहेत. संघ म्हणजे बुद्धांना मानणारे लोक ज्यांची बुद्धांवरती श्रद्धा आहे. संघ हा संन्यासांचा सुद्धा असू शकतो, गृहस्थांचा सुद्धा असू शकतो. संघ म्हणजे एक ग्रुप. ओके, तर हे जे संघ आहे, संघांनी वेगवेगळ्या मार्ग त्यांनी शोधलेले आहेत बुद्धांना शोधण्यासाठी. विदेशी आक्रमणे बघा याच दरम्यान ग्रीसमध्ये अनेक नगर राज्य उदयाला आली. प्राचीन पर्शिया एक बलशाली साम्राज्य झाले. या दोन्ही प्रांतांमध्ये सततचा संघर्ष असे. पर्शियावर अखिमेनियन राज्य करत होते. या साम्राज्याचा राजा दारियसने बलाढ्य साम्राज्य उभे केले. याचे साम्राज्य या काळात भारताच्या सीमा भागापर्यंत विस्तारले होते. मेसिडोनियाचा राजा अलेक्झांडरने ग्रीक नगर राज्यांचा पराभव करून पर्शिया ताब्यात घेतले. त्यामुळे भारतापर्यंत पोहोचलेल्या पर्शियन सीमावर त्याचे वर्चस्व प्रस्थापित झाले. पर्शियानंतर अलेक्झांडरने कंदहार आणि हिंदकुश या प्रदेशातील खिंडीतून भारतात प्रवेश मिळवला. अलेक्झांडर रावी बियास नदीच्या खोऱ्यापर्यंत पोहोचला, पण पुढे येऊ शकला नाही, कारण भारतीय राजांचा कडवा विरोध, त्याच्या सैनिकांची मायदेशी परतण्याची तीव्र ओढ यामुळे त्याने झेलम नदीतून भारताच्या सीमा ओलांडल्या. परतत असताना तो
बाबुलियनला अलेक्झांडरचा मृत्यू झाला बॅबिलॉनला. अलेक्झांडर आणि पोरसमधील युद्ध. बघा, तक्षशिलेचा राजा अंबी याने अलेक्झांडरला येण्याचं निमंत्रण दिलं होतं, पण येताना त्याला पौरसाशी मुकाबला करावा लागला. दोघांचं सैन्य पूरमय झालेल्या झेलम नदीच्या परिसरात येऊन भिडलं. अशा परिस्थितीत देखील अलेक्झांडरने पौरसवर हल्ला करून त्याचा पराभव केला. कैदी झालेल्या पौरस राजाला त्याने विचारले की तुला कसे वागवण्यात यावे. मोठ्या धैर्याने आणि अभिमानाने पौरसने सांगितले, एका राजाला साजेशी अशीच वर्तणूक देण्यात यावी. ग्रीक लिखाणात अमर पौरस राजाचे शूर साहसी असे वर्णन आढळते. अलेक्झांडरच्या हल्ल्यानंतर मौर्य साम्राज्याची स्थापना झाली. पूर्वी अस्तित्वात असलेले व्यापारी संबंध या काळात ठप्प झाले होते, पण ग्रीकांच्या आगमनानंतर उत्तर भारतीय कला आणि शास्त्राला उत्तेजन मिळाले. गांधार शिल्पकलेतील प्रसिद्ध पुतळे या उत्तेजनाची साक्ष आहेत. गांधार आणि मथुरा शिल्पशैली सुद्धा आपण शिकलेलो आहोत. बघा, या ठिकाणी काही प्रश्न विचारले, जसं जैन धर्माचे पहिले तीर्थंकर कोण होते, वर्धमान महावीरांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला, महावीरांना वयाच्या 42व्या वर्षी काय प्राप्त झाले, वयाच्या 72व्या वर्षी महावीरांचे निर्वाण कुठल्या ठिकाणी झाले, गौतम बुद्धांचं मूळ नाव काय होतं, बुद्धांनी पहिलं प्रवचन कुठे दिलं आणि बुद्धांच्या पहिल्या प्रवचनाला काय म्हटले जाते. व्हिडिओ जर व्यवस्थित बघितला असेल तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नांची उत्तर त्या ठिकाणी देता येतील. अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला PETला विचारले जातात. अशा पद्धतीने बघा, आज आपण बौद्ध आणि जैन धर्म आणि त्यांचं तत्वज्ञान या व्हिडिओमधनं बघितलं. पुन्हा एकदा लवकरच भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, हॅव अ नाईस डे, टेक केअर.